सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटले। बुधवारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर काँग्रेस, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एकत्रित येऊन कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले। या घटनेने आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून 3 पक्षाच्या सरकारवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावरून हे सरकार वरून केवळ शोबाज आहे आणि आतून टोटल पोकळ असल्याची टीका केली। त्यामुळे त्यांच्या या कोणत्याही योजना चालणार नाहीत। जनतेच्या लक्षात आलेले आहे, हे सरकार आता महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही। या शब्दात त्यांनी महायुतीच्या सरकारवर तोफ टाकली। पहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे। या आंदोलनात काँग्रेसचे चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल, शिवसेनेचे विष्णू कारंपुरी या 3 शहराध्यक्षांसह त्यांचे विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं, ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्याचे चरणच आपल्याला दिसून आले, बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं। ते अनेक जणांना बघवलं नाही, अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर, आणि जरी मूर्ती, प्रतिमा जरी असली, औपचारिकता जरी असली, तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत खरं तर ती विटंबना करण्यात आली। कारण का तुम्हाला माहिती होतं की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता। तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं, तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं, पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं। जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता, बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय पोकळ असं हे सरकार आहे। पण महाराजांच्याच पुतळ्याला का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे, तिथे तुम्ही उभा नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही विटंबना ह्या पद्धतीत करता। त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोटं असं तुम्ही म्हणतात, हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला। म्हणजे या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडून भाष्य होत असेल तर आज जनतेने कुठे बघितलं, कुठे बघायला पाहिजे? आज बदलापूरमध्ये जे काही घडलं, आज 4 वर्षाच्या लहान मुलींना पण सोडलं नाहीये या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा या सरकारने, आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे। या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे। म्हणजे या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आहेत। त्यांची उलटी गिनती सुरू झाली, त्यांना उत्तरं नाही आहेत लोकांना द्यायला, ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले। नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली, आता ऑफिशियली पैसे देत आहेत आणि म्हणून ते अजून 1 महिना मागतायत, निवडणुका जाहीर करत नाहीयेत। आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात, कारण का अजून पैसे वाटप त्यांना करायचे। पण लोक हुशार झाले आहेत, आमच्या बहिणी खूप हुशार आहेत, घेतील त्यांच्याकडून। पण जी महिला या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहे, जे महाराज या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत, ते या लोकांना कधीच मदत करणार नाहीत। या सरकारवरचा सामान्य लोकांचा विश्वास आता उडालेला आहे। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही योजना आणा, आता महाराष्ट्राची लोक बळी पडणार नाही आहेत। त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि निवडणुका पुढे ढकलला त्याचा निषेध करत आहोत। महाराजांचा पुतळा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला त्याचा निषेध करत आहोत। 4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्याचा निषेध करत आहोत। अनेक या आज पाणीपट्टी 10 पट वाढली आहे, गावांमध्ये किती मोठी बोंब झाली, 10 पट पाणीपट्टी जेव्हा तुम्ही वाढवता त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आहात। भ्रष्ट सरकार आहे हे महायुतीचं।
त्या गोष्टीचा आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध मोठ्या प्रमाणात करत आहोत. पण आता खरंच रस्त्यावर उतरून पेटून उठायची वेळ आली आहे. लोकांना कळून चुकलंय, जे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं तेच चित्र आता विधानसभेत या ठिकाणी दिसणार आहे. पण लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त होतो, दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या, सावित्रीच्या महाराष्ट्राच्या, जिजाऊच्या महाराष्ट्राच्या, रमाबाईच्या महाराष्ट्राच्या, अहिल्याच्या महाराष्ट्राच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो. मग नेमकं आज लोकांनी जावं तरी कुठे? एवढंच या ठिकाणी बोलते, माझा निषेध नोंदवते आणि इथेच थांबते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.